हात ठेवणी कटेवरी उभा राहिला विटेवरी। विठू माऊली वसे निवती गावी माथा ठेवूया त्याच्या पायी। सारे शरण त्याला जाई संकटातही तो धावून येई। निवती गावात नांदते पांडुरंग रखुमाई। वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत म्हणजे श्री विठ्ठल रखुमाई भारताची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे या देवतेचं मुख्य स्थान आहे। पण पांडुरंगाच्या वारकरी भक्तांना जसे जसे पांडुरंगाचे दृष्टांत झाले तशी तशी त्या त्या ठिकाणी पांडुरंगाची प्रतिष्ठापना करून तेथे पांडुरंगाची भक्ती करण्यात आली। असंच प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेलं तळकोकणातील वेंगुर्ला तालुक्यात वसलेलं निवती हे गाव आणि या गावातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं महात्म्य आज आपण जाणून घेणार आहोत। या गावात मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायाला आराध्य दैवत मानणारे विठ्ठलाचे भक्त आहेत। आज आपण लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या देवभूमी या विशेष कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला निवती मेढा येथे स्थित असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिराची विशेष आख्यायिका आणि श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यात सर्वात मोठी दिंडी म्हणून प्रसिद्ध असलेला निवती मेढा येथील खास दिंडी सोहळा पाहणार आहोत। वारकरी संप्रदायाचा वारसा मोठ्या प्रमाणात कोकण प्रांताला लाभला आहे। श्री क्षेत्र पंढरपुरात आजही विठ्ठलाच्या दर्शनाला भक्तगण आतुरलेले असतात। त्याचंच एक प्रात्यक्षिक म्हणजे वेंगुर्ले येथील निवती मेढा बंदराच्या समुद्र किनाऱ्यालगत असलेलं श्रीदेव विठ्ठल रखुमाई मंदिर। जाणकारांच्या माहितीनुसार या मंदिराची कहाणी अशीच काहीशी आहे। इसवी सन सुमारे 100 वर्षांपूर्वी 1930 साली हरिभक्त परमपूज्य गणुबुवा पराडकर नामक व्यक्तीने निवती मेढा येथे दिंडी पताका घेऊन एक अनोखी प्रथा रोवली। मंदिर नसून तेथील गणुबुवांनी दर 3 वर्षांनी संपूर्ण गावासमवेत वाजत गाजत संपूर्ण रात्र विठ्ठल नामाच्या जयघोषात दिंडी पताका घेऊन ही प्रथा सुरू ठेवली। या प्रथेप्रमाणे निवती मेढा या ठिकाणी दर 3 वर्षांनी भव्य दिंडी सोहळा साजरा केला जायचा। काही वर्षानंतर निवती येथील एका गाभित समाजातील व्यक्तीला विठ्ठलाचा दृष्टांत झाला। तदनंतर निवती येथील 1-2 गाभित समाजातील मंडळींनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी धाव घेतली। त्यांनी परत येताना पंढरपूरहून एक विठ्ठलाची मूर्ती निवती येथे आणली। त्यानंतर तेथे विठ्ठल रखुमाई मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे विठ्ठलाच्या मूर्तीच्या छातीकडे उजव्या बाजूस योगचिन्ह आहे। नवसाला पावणाऱ्या हाकेला धावणाऱ्या श्री विठ्ठल रखुमाईचा महिमा अगाध आहे। गेली 21 वर्षे रापणकर मंडळी आणि गावातील सर्व ग्रामस्थ सर्वजण एकत्रित येत या दिवशी वर्धापन दिन मोठ्या भावपूर्ण वातावरणात साजरा करतात। शिवाय आषाढी एकादशीला, कार्तिकी एकादशीला, माघ एकादशीला भजने, कीर्तने, जागर केला जातो। खास म्हणजे मंदिराचा वर्धापन दिन फाल्गुन शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो। प्रथेप्रमाणे पहाटे अभ्यंग स्नान, लघुरुद्र, दुपारी सत्यनारायण महापूजा, वारकरी भजने, आरती, तीर्थप्रसाद असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात। खास करून परंपरेने चालत आलेला येथील दिंडी सोहळा या वर्धापन दिनाचं वैशिष्ट्य आहे। यंदाचा हा सोहळा दिनांक 10 मार्च 2024 ते 13 मार्च पर्यंत साजरा करण्यात आला। जुन्या वारकरी परंपरा जपत हा हरिनाम सोहळा भाविक भक्तांच्या उपस्थितीत भावपूर्ण वातावरणात साजरा झाला। या निमित्ताने विद्युत रोषणाई करून मंदिर परिसर सजवण्यात आला होता। संपूर्ण मंदिर फुलांची आरास करून सजवण्यात आलं होतं। 10 मार्च रोजी सकाळी 7 वाजता पूजा अर्चा करून उत्सवाला सुरुवात करण्यात आली। त्यानंतर सायंकाळी ग्रामस्थांची भजने, दशावतारी नाटके यांचे सादरीकरण झाले। 11 मार्च रोजी सकाळी 7 वाजता नेहमीप्रमाणे पूजा अर्चा करून उत्सवाला सुरुवात करण्यात आली। त्याचप्रमाणे सायंकाळी ग्रामस्थांची भजने झाली। त्यानंतर हॅलो ब्रदर्स या 2 अंकी नाटकाचे सादरीकरण करण्यात आले। 12 मार्च रोजी सकाळी ब्राह्मणांकरवी श्री विठ्ठलाच्या मूर्तीला अभ्यंग स्नान घालून लघुरुद्र अभिषेक करण्यात आला। अनेक विठ्ठल रखुमाई भक्तांनी सकाळी देवावर अभिषेक करण्यासाठी रांगा लावल्या होत्या। सर्व भाविकांचे अभिषेक झाल्यावर ब्राह्मणांकरवी यथासांग देवाची पूजा करण्यात आली।
विठ्ठल रखुमाई मूर्तीला अलंकार घालून सजवण्यात आलं. देवाचं ते तेव्हाचं रूप पाहून मन भरून आलं. तदनंतर सुरू झाला ओटी भरणे, नवस बोलणे, नवस पेटणे हा कार्यक्रम. साधारणतः 3 वाजता सत्यनारायण महापूजा करण्यात आली. सत्यनारायणाची व श्री विठ्ठलाची आरती करून सर्व भाविक भक्तांना तीर्थप्रसाद देण्यात आला. सायंकाळी 5:30 वाजता महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम ठेवण्यात आला होता. ठीक 6 वाजता श्री विठ्ठल रखुमाई दिंडी भजन मंडळ आचरा यांचे सुश्राव्य भजन करण्यात आले. संध्याकाळी 8 वाजता विठ्ठल रखुमाई दिंडी भजन मंडळ केऊस कालवी बंदर यांच्या मानाच्या भजनाने भव्य दिव्य दिंडी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. रात्री ठीक 10 वाजता दिंडी पताका ध्वज घेऊन विठ्ठल मंदिरातून वारकरी विठ्ठल नामाच्या जयघोषात, ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीने संपूर्ण गावाला परिक्रमा करू न थकता रात्रभर ही दिंडी गावातील इतर धार्मिक स्थळांना भेट देत सकाळी काकड आरतीसाठी पुनश्च विठ्ठल मंदिरात येते. हा संपूर्ण दिंडी सोहळा पाहण्यासारखा असतो. वारकरी विठ्ठलाच्या जयघोषात, विठ्ठल नामात संपूर्ण रात्र नाचत विठ्ठल भक्तीत तल्लीन होतात. संपूर्ण निवती गाव भक्ती रसात न्हाऊन निघतो. 1930 पासून सुरू असलेल्या रूढी परंपरा आजही या गावातील ग्रामस्थांनी जपल्या आहेत. विठ्ठल नामाच्या जयघोषात पताका घेऊन दिंडी सोहळ्याची दुसऱ्या दिवशी पहाटेला काकड आरती व तीर्थप्रसाद देऊन सांगता करण्यात येते. वैशिष्ट्य म्हणजे या दिंडीमध्ये गावातील वृद्ध, तरुण, लहान मुले, थोर मंडळी, सर्व सगळे सोयरे तसेच संपूर्ण गाव सहभागी होतो. त्यानंतर काकड आरती केली जाते. यावर्षी दुपारी ठीक 1 वाजता महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावर्षी महाप्रसाद झाल्यानंतर सायंकाळी 6 वाजता ब्राह्मणदेव महिला मंडळ भोळेवाडी देवगड यांचे समयी नृत्य सादर करण्यात आले. रात्री ठीक 8:30 वाजता मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. त्यानंतर रात्री 10 वाजता जल्लोष कलागुणांचा हा मराठी शो सादर करण्यात आला. अशा प्रकारे निवती मेढा येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त निवती समुद्र किनाऱ्यालगत प्रति पंढरपूरच तयार झालं होतं. संपूर्ण निवती मेढा विठ्ठलाच्या जयघोषात न्हाऊन निघाला होता. हा दिंडी सोहळा पाहण्यासाठी आणि या दिंडीचा वाटेकरी होण्यासाठी मुंबई, पुणे, गोवा तसेच जिल्ह्यातील, परजिल्ह्यातील, पंचकृषीतील असंख्य भाविक या दिंडीत सहभागी झाले होते. असं म्हटलं जातं की या दिंडीत सहभागी झाल्यावर इच्छित मनोरथ पूर्ण होतात, शरीराला असलेल्या व्याधी कमी होतात. श्री विठ्ठल रखुमाई या गावात प्रत्यक्ष या दिंडीमध्ये सहभागी होतात आणि या वारकऱ्यांना दिंडी रात्रभर खंड न पडता चालू ठेवण्यासाठी ताकद देतात. आपणही या दिंडीत एकदा जरूर सहभागी व्हा आणि पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक व्हा.